सर काय सांगाल? निवडणूक सुरू आहे, पण आपल्या जिल्ह्याचे खासदार म्हणजे अनेक विरोधक आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये. काँग्रेस आहे, शिवसेना शिंदे गट आहे, पण राग हा व्यक्त हा तुमच्यावरच होतोय. नाही, मला असं वाटतं मी कुठल्या विरोधकावर टीका करणार नाही. आज स्वर्गीय अजितदादा माझे आजोबा ह्यांचं आकस्मिक निधनामुळे आमच्या कुटुंबावर प्रचंड मोठं शोकाकुल वातावरण आहे. म्हणून टिप्पणी आम्ही अजिबात करणार नाही. आमचं मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे की आपण विकासाला मत द्या, या आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीला मत द्या आणि पूर्ण ताकदीनं महायुतीच्या पाठीशी आपण उभा राहावा. अजितदादांची आठवण काढली. तुमचे आणि अजितदादांचे संबंध कसे होते? काय आठवण आहे तुमची त्यांच्यासोबत? लहानपणापासून आजोबांनी म्हणजे आणि आजींनी खूप प्रेमानं मला म्हणजे मोठं केलं. भारत काका असतील, जय काका असतील, नेहमी म्हणजे मला एक प्रेमाचं स्थान त्यांचं राहिलं आणि म्हणून म्हणजे जास्त मला काय बोलायचं नाही, पण एक खूप मोठं दुःख आमच्या सर्वांमध्ये आज पण आहे. अजितदादांची कुठली गोष्ट तुम्हाला आवडते, कुठली? दादांचं जे एकदम स्पष्ट मत असायचं नेहमी प्रत्येक विषयावर. त्यांचं आपुलकी जी असायची आणि ते व्यक्तीच्या हावभावात किंवा व्यक्तीच्या सुधारण्यासाठी, म्हणजे माझ्यामध्ये काय त्रुटी असतील, माझ्यात काय कमी असेल, ती नेहमी मला सांगायचे, मल्हार ह्याच्यात सुधार कर. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला काहीतरी चांगलं होण्यासाठी दादा नेहमी मदत करायचे, लक्ष द्यायचे बारकाईने प्रत्येक गोष्टी. ते आदरणीय दादांचं खूप त्या बाबतीत मला आठवण येते.